लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आलेली आहे। राज्य सरकारने लाडक्या बहिणीसाठी एक महत्त्वाकांक्षी अशी असलेली योजना राबवण्यास सुरू करण्यात आलेली आहे। तरी लाडक्या बहिणींना एकत्र आता 6,000 रुपये खात्यात पडणार आहे। या लाडक्या बहिणींना 4 हप्ते एकत्र मिळणार आहे। उर्वरित सर्व लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी ठरलेली आहे। महाराष्ट्र राज्य सरकारने लाडक्या बहिणींसाठी अत्यंत मोठी खुशखबर समोर आणलेली आहे। तरी हा संपूर्ण बातमीचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत, तरी व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघा। तर माझ्या लाडक्या बहिणींनो, महाराष्ट्र राज्य सरकारच्या अत्यंत महत्त्वाकांक्षी आणि लोकप्रिय ठरलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे अल्पावधीतच राज्यातील कोट्यवधी महिलांना मोठा आर्थिक आधार दिला आहे। दरमहा 1,500 रुपये मिळवून देणारी ही योजना आता एक नवीन टप्प्यावर पोहोचली आहे। सध्या सोशल मीडियावर आणि विविध माध्यमांमध्ये एक चर्चा सुरू आहे, ती म्हणजे काही लाडक्या बहिणींच्या खात्यात थेट 6,000 रुपये जमा होणार आहेत। तर या बातमीमुळे पात्र महिलांच्या आनंदाचे वातावरण तयार झालेले आहे। तर ज्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झालेले आहे। काय आहे या 6,000 रुपयांचे सत्य? हे पैसे खरोखरच 4 महिन्याचे एकत्रित हप्ते आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा लाभ नेमका कोणाला मिळणार आहे? या सर्व प्रश्नाची उत्तरे आपण पुढे जाणून घेऊया। तर लाडक्या बहिणींनो, 6,000 रुपयाचे गणित 4 महिन्याचे एकत्रित हप्ता, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया। 6,000 रुपये ही रक्कम कशी आहे? मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र महिलेला दरमहा 1,500 रुपये आर्थिक सहाय्य दिले जाते। यामध्ये जर बघितलं तर 4 महिन्याचा एकत्रित हप्ता केला जातो, तर त्यांचे गणित खालीलप्रमाणे होईल। पहिले तर बघितले तर असे मिळून तुम्हाला प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये अशी मिळून तुम्हाला 6,000 रुपये एकत्र मिळणार। याचा अर्थ ज्या महिलांना 6,000 रुपये मिळणार आहेत त्या प्रत्यक्षात मागील 4 महिन्याचा लाभ एकत्रितपणे दिला जाणार आहे। हे कोणत्याही प्रकारचे बोनस किंवा अतिरिक्त पैसे नसून तो त्यांच्या हक्काचा प्रलंबित पेंडिंग असलेले पैसे त्यांना मिळणार आहे। म्हणजे प्रत्येक हप्त्याला 1,500 रुपये अशी मिळून 4 हप्त्याचे जे पैसे त्यांचे रोखण्यात आलेले होते ते एकत्र मिळणार आहे। असे एकत्र पैसे 6,000 रुपये लाडक्या बहिणींना मिळणार आहे। हा 6,000 रुपयाचा लाभ कोणाला मिळणार आहे? तर याचे टार्गेट बेनिफिशरी ठरणार आहे। हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींना हे 6,000 रुपये मिळणार नाहीत। हे पैसे केवळ विशिष्ट परिस्थितीत असलेल्या महिलांच्या खात्यात जमा होणार आहे। आपण या परिस्थितीची सविस्तर पाहूया, कारण की नवीन मंजूर झालेले अर्ज म्हणजे योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून जुलै 2024 अनेक महिलांनी अर्ज केले होते। मात्र कागदपत्राची कमतरता, तांत्रिक चुका आणि अर्जाची प्रचंड संख्या यामुळे लाखो अर्जांची पडताळणी प्रलंबित होती। आता सरकारने या प्रलंबित अर्जाच्या विल्हेवाटासाठी विशेष मोहीम राबवली आहे। जे महिलांचे अर्ज मागील 3 ते 4 महिन्यापासून प्रलंबित होत आहे, आता ते ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिना मंजूर झालेला आहे। अशा महिलांना त्यांच्या मंजुरीच्या खाते तारखेपासूनच तर योजना सुरू झाल्यापासूनचा लाभ एकत्र मिळणार आहे। अशा प्रकारे ज्यांना अर्ज उशिरा मंजूर झाले त्यांना मागील 4ही महिन्याचे पैसे म्हणजेच की जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर एकत्रित 6,000 रुपये मिळणार आहे। ज्यांना लाडक्या बहिणींना 6,000 रुपयाची मोठी आर्थिक मदत मिळणार आणि त्यांना त्यांचे पैसे न येण्याची जी खंत होती ते पण दूर होणार। तांत्रिक अडचणीमुळे प्रलंबित हप्ते म्हणजेच की अनेक महिलांचे अर्ज सुरुवातीलाच मंजूर झाले होते, परंतु त्यांचे बँक खात्याशी संबंधित समस्येमुळे त्यांना पैसे मिळू शकले नाहीत। यामध्ये खालील अडचणीचा समावेश होता: बँक खाते आधार कार्डाशी लिंक नसणे, डीबीटी मध्ये सक्रिय पर्याय नसणे, खाते निष्क्रिय असणे, आधार कार्ड आणि बँक खात्यावरील नावात तफावत असणे। अशा महिलांनी जर आता या तांत्रिक अडचणी दूर केल्या असतील आणि त्यांचे खाते सक्रिय झाले असेल तर सरकार त्यांना त्यांचे मागील सर्व प्रलंबित हप्ते एकत्रितपणे जमा करणार आहे। जर कोणाचे 4 महिन्याचे हप्ते या कारणास्तव थांबले असतील तर त्यांना आता 6,000 रुपये मिळतील। अनहोल्ड झालेले अर्ज म्हणजेच की काही अर्ज सुरुवातीला काही शंकामुळे किंवा कागदपत्राच्या पूर्व तपासणीमुळे होल्ड म्हणजे स्थगिती करण्यात आले होते। प्रशासकीय स्तरावर तपासणी पूर्ण झाल्यानंतर हे अर्ज पात्र ठरले आहेत आणि अनहोल्ड झाले आहेत। अशा महिलांनाही मागील कालावधीचा एकत्रित लाभ दिला जाणार आहे। यामध्ये नियमित लाभार्थी सुद्धा आहे। ज्या लाडक्या बहिणींना जुलै महिन्यापासून नियमितपणे दरमहा 1,500 रुपये मिळत आहेत त्यांच्या मनात प्रश्न असू शकतो की त्यांनाही 6,000 रुपये मिळतील का? तर जर बघितलं तर ज्यांना नियमित लाभ मिळत आहे त्यांना 6,000 रुपये एकत्रित मिळणार नाहीत। त्यांना त्यांच्या पुढील नियमित हप्ता 1,500 रुपये योग्य वेळी मिळेल। 6,000 रुपयाचा लाभ हा केवळ प्रलंबित हप्ते असलेल्या महिलांसाठी आहे। तांत्रिकदृष्ट्या नियमित लाभार्थ्यांचे पैसे आधी जमा झालेले आहेत, त्यामुळे तुम्ही वाट पाहण्याची आवश्यकता नाही। तुम्हाला पुढील हप्ता जसा पण येईल तसा आपल्या न्यूज चॅनलवर माहीत होऊन जाईल। तुमचे 6,000 रुपये येणार किंवा नाही असे तुम्हाला तपासावे लागणार। जर तुमचा अर्ज उशिरा मंजूर झाला असून किंवा तुमचे पैसे थांबले असतील तर तुम्हाला 6,000 रुपये मिळणार आहेत की नाही हे तुम्ही खालीलप्रमाणे तपासू शकता। तुम्ही ऑनलाईन अर्ज तपासणी करू शकता।
योजनेची जी अधिकृत वेबसाईट आहे नारी शक्ती दूत ॲपवर जा आणि अधिकृत पोर्टलला भेट द्या. तुमचा मोबाईल नंबर किंवा आधार नंबर वापरून लॉग इन करा. माझे अर्ज या पर्यायावर क्लिक करून तुमचा अर्ज अप्रूव्हल मंजूर दिसत आहे ते पहा. जर तो नुकताच मंजूर झाला असेल तर तुम्हाला एकत्रित लाभ मिळण्याची दाट शक्यता आहे, कारण की तुमचे मागील लाभ तुम्ही जे अर्ज केला होता तो रिजेक्ट झाला असेल तर काही कारणास्तव तुम्ही जे मागील अर्ज केला आहे तो तुम्हाला अप्रूव्ह झाला असेल तर तुम्हाला मागील जे पण हप्ते तुमचे रोखण्यात आले होते ते एकत्र मिळणार. पैसे न मिळाल्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे बँक खाते आधार कार्डाशी लिंक नसणे. तुमचे बँक खाते जाऊन किंवा ऑनलाईन बँकिंगद्वारे तुमचे खाते आधार सीडेस आहे किंवा नाही याची सुद्धा तुम्ही खात्री करा. तुमचे खाते डीबीटी सक्षम असल्याची खात्री करा. हे पैसे थेट खात्यात जमा होण्याची अनिवार्य ठरू शकतात. कधी कधी मोबाईलवर SMS येत नाही, त्यामुळे तुमच्या बँक खात्यात जाऊन पासबुक अपडेट करा आणि ऑनलाईन स्टेटमेंट तपासा. ज्यात राज्य सरकारकडून आलेले कोणतेही मोठा व्यवहार उदाहरण 4,500 किंवा 6,000 रुपये दिसत आहे का ते सुद्धा तपासून घ्या. अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवा, कारण की सध्या सोशल मीडियावर अनेकदा चुकीची माहिती पसरवली जाते. 6,000 रुपये मिळण्याच्या बाबतीत कोणतीही माहिती केवळ सरकारी अधिकृत पत्रके, नारी शक्ती दूत किंवा विश्वासार्ह न्यूज चॅनलवरती पडताळून पहा. कोणतीही फी भरू नका. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी किंवा प्रलंबित पैसे मिळवून देण्यासाठी कोणतीही मागत असलेले पैसे तुम्हाला देण्याची आवश्यकता नाही, तर त्यांना देण्याचीही गरज नाही. ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे. कागदपत्रे अद्ययावत करायची असेल तर तुमचे आधार कार्ड, बँक पासबुक आणि मोबाईल नंबर नेहमी अद्ययावत म्हणजे अपडेट करून ठेवा, जेणेकरून तांत्रिक अडचणी दूर होतील. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत 6,000 रुपये जमा होण्याची बातमी ही खरोखरच आनंदाची बाब आहे, परंतु हे केवळ त्या महिलांसाठी आहे ज्यांचे हप्ते काही कारणास्तव प्रलंबित होते. हे 4 महिन्याचे एकत्रित पैसे जे त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहेत. त्या महिलांचे अर्ज मंजूर झाले आहेत आणि बँक खाते ओके आहे. त्यांना काळजी करण्याची आवश्यकता नाही, कारण सरकार टप्प्याटप्प्याने सर्व पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा करत आहे. हा निर्णय शासनाच्या महिलांप्रती असलेला सकारात्मक दृष्टिकोन आणि योजनेच्या पारदर्शक अंमलबजावणीची ग्वाही आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, तुम्हाला अशाच अपडेटसाठी आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा आणि ही माहिती जास्तीत जास्त लाडक्या बहिणींना शेअर करा.